वेडवाकडा बोलायचं असेल तर नेत्यांना विचारून बोला असं म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी। महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी प्रवक्त्यांना झापलंय। ज्या फांदीवर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर अवघड होईल असंही ते म्हणाले। तर देवेंद्र फडणवीस यांचा रोख नेमक्या कोणत्या प्रवक्त्यांवर होता अशी चर्चा आता या निमित्ताने सुरू झाली आहे। सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो, आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत, आज आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो। आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात हे बंद केलं पाहिजे। आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे, मी हे बोलू का? आणि नेत्यांनी हो म्हटलं तर मग बोलून टाका, मग काही अडचण नाही आहे। तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या। आपण शेख चिल्ली सारखं ज्या झाडावर बसलोय त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेख चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।